जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सरिता. हा आले आले. काम करत होते ना काल. अरे वा, आज काय वेगळाच बेत वाटतोय. वेगळा मग आनंदाचा दिवस आहे ना, मग आनंद साजरा करायला नको का? राधिका सोबत आता गुरुही वापस चालला जात आहे ना ऑफिसात. मग आपल्यासाठी तर आनंदाचा क्षण आहे, म्हणूनच तर खीर केली राधिकाच्या आवडीच्या पुऱ्या. नाही, बेत चांगला आहे तुझा, पण तुझ्या मनामध्ये नको ती भावना आहे ना, ती काढून टाक. आता आनंदाचा क्षण आहे तर मग आनंद साजरा करायला नको का? हा, आपल्या पोराचं सगळं काही चांगलं होत आहे, आपल्यासाठी आनंदाची बातमी नाहीये का? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा तुझा आनंद क्षणाचा असू नये म्हणजे झालं. बरं असं बोलत आहात, सगळं चांगलं होतंय पहा बरं. पहा आता गुरु राधिका सोबत वापस चालला जाते का नाही ऑफिसात. मग पुन्हा जवळीक निर्माण होईल. आणि पाहिलं का नाही, त्यांनाही आवडत बरं ती ईशान्या, तो तिला हाकलून देते का नाही पा. तू पुन्हा स्वप्न बघायला लागलीस. कायची स्वप्न बरं? हेच की सुनबाई आणि गुरुनाथ यांचा सुखाचा संसार सुरू व्हावा, अशाने त्याच्या आयुष्यातून निघून जावी. हा तर मग चांगला आहे का नाही? आपण तर चांगला विचार करायला पाहिजे का नाही? नाही, विचार चांगला करायलाच पाहिजे माणसानं, पण तो अनाठाही नसावा म्हणजे झालं. सरिता, जे होऊ शकतं त्याच गोष्टीचा माणसानं विचार करावा. जे होऊ शकत नाही त्याच्याबद्दल का विचार करावा माणसानं? सुनबाई आणि गुरुनाथचं जमणं आता शक्य नाही. खरं तर मला असं वाटतं की आता सुनबाईच्या आयुष्यात सौमित्रनं यावं. हा, तुम्ही का बोलत आहात? काय कायच्या काय? अरे, तो तिचा चांगला मित्र आहे, तिची काळजी घेतो, प्रत्येक कामामध्ये तिला मदत करतो. आणखी काय हवं? तुझ्या पोरानं आजपर्यंत सुनबाईकडे लक्ष दिलंय? तिची काळजी कधी घेतली? फक्त तिच्या स्वप्नांचा सुराडा केला, आयुष्याची माती केली. आणि अशा प्रसंगी सौमित्रची सुनबाईला चांगली साथ लाभू शकते. बस. का बोलत आहात तुम्ही? हे असं बोलणं आपल्याला शोभतं का? हे बरं नाही. बरं, तो तिचा मित्र आहे तेवढंच राहू दे. बरं, तुम्ही कसले विचार कर? माझ्या डोक्यात पण नाही असे विचार आले. तिला का वाटेल? गुरुला का वाटेल? लोक का विचार करतील? लोकांचं काय? मी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. लोक काय बोलतच राहणार. आणि आता काय बोलत नाही, माझ्या नावानं गुरुच्या नावानं खडे फोडत नाही, ते फोडणारच. सरिता, फक्त शेण तोंडात घालायचं बाकी राहिले, बस. नाही, मला हे पटत नाही. बरं, तुम्ही कायचे काही बोलत आहात? तो तिचा मित्र आहे, मित्र राहू दे ना. तुम्ही कसले ना ती सोडत, मला हे पटणार नाही. सरिता, तुला बजावून सांगतो, यानंतर सुनबाई आणि गुरुनाथच्या सुखी संसाराची आशा बाळगायची नाही, स्वप्न बघायची नाहीत. आणि या विषयावर यानंतर मला चर्चा नको आहे. हो, पण तुम्ही का बोलत आहात? तुम्हाला मूर्खासारखा विचार आहे. हो, तो मित्र आहे तिचा. राधिका आपली सून आहे, ती माझ्या गुरुची बायको आहे. आपल्याला एक छानसा नातू आहे. तुम्ही काऊन बरं हे सगळं? राधिका आणि गुरुला एक चांगलं पोरग आहे, अथर्व. तुम्ही विसरलात का? बाई, कसले डोक्यामध्ये विचार घेऊन बसत आहात? मला हे पटणार. हो, राधिका माझी सून आहे.